हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी स्टफिंग पराठा बनवणार आहे. तर आता सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी हे साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, मिरची बारीक चिरलेली आणि बीटरूट बारीक चिरलेलं. त्यानंतर ओले मटार घेतलेले आहेत आणि पनीर कुस्करून घेतलेलं आहे. आता हे पहा, एका पॅनमध्ये आपण काय केलेलं आहे, तूप घेतलेलं आहे. आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे बारीक चिरलेले सर्व साहित्य आहे ना, ते घालायचं आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेले गाजर घातला तरी चालेल किंवा बारीक चिरलेले कॅप्सिकम घातले तरी चालेल. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. तर यानंतर बीटरूट. आता यामध्ये आपण जे पनीर वापरलेलं आहे ना, ते कुस्करून वापरलेलं आहे. आता हे मटर घेतलेले आहेत ओले. हे स्टफिंग बनवताना यामध्ये मी आता पनीर घातलेलं आहे. हे पहा, हे पूर्ण मी बारीक कुस्करून घातलेलं आहे. तर यामध्ये आपण काय करायचं आहे, पाणी मिक्स करायचं नाही. आपण या तेलामध्ये फक्त ह्या भाज्या काय करायच्या आहेत, व्यवस्थित वाफवून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित हलवून घेऊया. तर यामध्ये आपण मसाला वापरायचा आहे. तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण हळद अर्धा चमचा, त्यानंतर अर्धा चमचा रेड चिल्ली पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. आता त्यानंतर चवीसाठी आपण मीठ अर्धा चमचा घालायचा आहे. गरम मसाला अर्धा चमचा घातला तरी चालेल. आणि त्यानंतर हे काय करायचं आहे, सर्व आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ह्या भाजीतले जे पाणी आहे ना, पूर्ण निघून गेले पाहिजे. मीठ घातल्याने काय होतं, भाज्यांना पाणी सुटतं ना, तर ते काय करायचं आहे, आपण पाणी पूर्ण आटेपर्यंत भाज्या काय करायच्या आहे, व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. हे पहा, आता आपलं सारण तयार झालेलं आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर हे आपण पराठ्यामध्ये भरायला सुरुवात करायची आहे. आता हे पराठे बनवण्यासाठी मी जे चपात्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ उरलं होतं ना, त्याच्यापासून बनवणार आहे. तर हे पहा, चपातीच्या पिठाचा गोळा. तर याचे मी काय केलेले आहेत, 2 ते 3 छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर याची साईज लाटताना आपण काय करायचे, जसे पापड लाटतो ना, त्या साईजचे लाटायचे आहे. तर हे पहा. तर हा गव्हाच्या पिठाचा डो बनवताना त्यामध्ये काय करायचं आहे, आपण थोडंसं तेल घालून मळून घ्यायचं आहे. तेल घातल्याने काय होतं, पराठे खुसखुशीत होतात. तर मी काय केलेलं आहे, चपात्या करताना जे थोडं पीठ उरलेलं आहे ना, तर त्या पिठापासून मी हे पराठे बनवत आहे. आता हे पहा, लाटताना आपण काय करायचे, ह्याची साईज आपण पापड जसं लाटतो ना, तसं ठेवायचे आहे. एकदम पातळ देखील ठेवायचं नाही किंवा जास्त जाड देखील ठेवायचं नाही, मिडियम साईजमध्ये लाटायचं आहे. आता यानंतर मी पॅन गरम केलेला आहे. आता या पॅनवरती आपण थोडंसं तेल सोडायचं आहे आणि त्यानंतर जे लाटलेली पोळी आहे ना, ती टाकायची आहे. हे पहा. पण हे काय करायचं आहे, आपण एका साईडनंच भाजून घ्यायचे आहे. वरून आपण भाजायचं नाहीये. आणि वरून जो कच्चा भाग आहे ना, तो आपण सारण भरण्यासाठी ठेवायचा आहे. चला तर पहा, एका साईडलाच भाजलेला आहे आपण. असंच आपण दुसरा देखील भाजून घ्यायचा आहे पराठा. बऱ्याचदा मुलांना काय होतं, भाज्या आवडत नाहीत, तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, अशा मिक्स भाज्यांचे पराठे बनवून द्यायचे. तर त्यामुळे मुली काय करतात, असे पराठे आवडीने खातात. पहा, तर आपण आता सर्व पराठे असे एका साईडनं भाजून घेतलेले आहेत. आता यानंतर यामध्ये आपण स्टफिंग भरायचं आहे. स्टफिंग कसं भरायचं ते पाहूया. अशी जी कच्ची साईड आहे ना, ती खालच्या साईडला घ्यायची आहे आणि वरच्या साईडला आपण काय करायचं आहे, सॉसेस लावायचे आहेत. सॉसेस तुम्ही कोणतेही लावल्या तरी चालेल. आता मी यामध्ये काय करणार आहे, टोमॅटो सॉस लावणार आहे. पहा, आता आपले पराठे कसे सर्व भाजून झालेले आहेत. आता यावरती मी टोमॅटो सॉस आता वरती लावायचा आहे आणि तो काय करायचा आहे, सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचा आहे. यानंतर याला आपण काय करायचं आहे, 4 बाजूने फोल्ड करायचं आहे. असं दोन्ही साईडला असं सारण भरून घ्यायचं आहे. हे पहा, असं सारण भरायचं आहे. ही एक साईड झाली की नंतर ह्या साईडला देखील असं भरून घ्यायचं आहे. असं काय करायचं आहे, आपण सर्व पराठ्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि ह्याचा शेप असं ट्रायंगल शेपमध्ये आपण केलेला आहे. पहा, असं सर्व पराठ्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आता हे पहा, आपले पराठे तर तयार झालेले आहेत. आता याला काय करायचं आहे, आता पॅनमध्ये आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे.
आता यामध्ये मी तूप घातलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आता हे पराठे आपण असे ठेवायचे आहेत. ह्याला काय करायचं आहे, आपण शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. पराठे काय करायचे आहेत, दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे. वरून आता थोडंसं आपण तेल सोडायचं आहे आणि ह्याला काय करायचं आहे, पुन्हा परतवून घ्यायचं आहे. हे पहा, आता याला परतवून घेऊया. म्हणजे खालचा आणि वरचा असा दोन्ही भाग काय करायचा आहे, व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा आहे. असे करपूस भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते खाताना एकदम कुरकुरीत छान लागतात. असे पहा तर कसे भाजलेले आहेत पहा. गॅसची फ्लेम काय करायची आहे, मीडियम ठेवायची आहे, म्हणजे हे अगदी व्यवस्थित भाजले जातात. आता हे पहा, स्टफिंग पराठे आता आपले रेडी झालेले आहेत. आता यानंतर याला काय करूया, आपण सर्व करूया. हे पराठे जवळजवळ 5 ते 10 मिनिटात तयार होतात. तर आता आपले कसे पराठे तयार झालेले आहेत. आता याला आपण सर्व करायचं आहे. पराठे बनवताना आपण पिठामध्ये काय करायचं आहे, तेलाचं मोहन घालायचं आहे, त्यामुळे हे पराठे एकदम खुसखुशीत होतात. ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम आपल्याला पाहायला भेटतील. थँक यू.